हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू चॉईस विश्व. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कॅबचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये कॅबचे रजिस्ट्रेशन कसं करायचे तेच बघूयात. सो याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. इकडे आले की सगळ्यात पहिले न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्डवर क्लिक करा. आता आपण सगळ्यांनी सी-ई-टीचा फॉर्म भरलाय, त्यामुळे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. जो तुम्ही सी-ई-टीचा फॉर्म भरताना जी ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकला होता, तेच इकडे टाकून तुम्ही साइन इनवर क्लिक करा. एकदा तुमचं साइन इन झालं की हा एक पेज ओपन होईल. याच्यामध्ये समजा तुम्हाला काही तुमच्या प्रोफाईलमध्ये चेंजेस करायचे असेल तर तुम्ही एडिटवर जाऊन चेंज करू शकता. आता आपल्याला कॅबसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे म्हणून इथे हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचा ज्याच्यामध्ये लिहून आहे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅब रजिस्ट्रेशन. सो याच्यावर क्लिक करा. हं. आणि इथे तुम्हाला दिसत असेल यू जीमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे रजिस्टर नावाचं ऑप्शन आहे तर ते सिलेक्ट करायचं. आता इथे आपल्याला विचारलं आहे हॅव यू अपियर्ड फॉर PCM MSc CET. तर आता ऑब्व्हियसली आपण इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतोय तर मोस्ट ऑफ द जणांनी आपण PCMचीच CET दिली असेल. त्याच्यावर येस क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा अप्लिकेशन नंबर, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ हे सगळे काही टाकून चेक PCM डिटेल्सवर क्लिक करायचं. आणि जर तुम्ही PCBसाठी रजिस्टर्ड असाल तर इकडे PCBच्या ऑप्शनमध्ये येस करून ते सगळे डिटेल्स फिल करायचे आणि इकडे परत चेक PCB CET डिटेल्सवर क्लिक करायचं. जर तुम्ही दोन्ही पण एक्झामला म्हणजेच PCB आणि PCM दोन्ही पण एक्झामला अपियर झाले असेल तर तुम्ही इकडे दोघांचे पण डिटेल्स फिल करून समोर जाऊ शकतात. एकदा तुम्ही चेक डिटेल्सवर क्लिक केलं की तुमचे सगळे इथे डिटेल्स फेच होणार. हे सगळे डिटेल्स एकदा तपासून घ्या आणि एकदा तुमचे हे सगळे डिटेल्स जर व्हेरीफाईड झाले की खाली तुम्हाला हा चेकबॉक्स दिसेल डेट आय हॅव रीड ऑल द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. एकदा हे सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. तर एकदा हे झालं की याच्यावर क्लिक करा अँड देन सेव्ह अँड प्रोसीड. एकदा तुम्ही चेकबॉक्सवर क्लिक करून बटनवर क्लिक केलं की तुम्हाला इथे सगळे तुमचे जे पर्सनल डिटेल्स आहेत ते दिसेल. इकडे आपलं नाव, आपलं फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर हे आणि डेट ऑफ बर्थ आणि रिलिजन, इन्कम, तुमचं फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम, नॅशनॅलिटी, मदर टंग, रिजन हे सगळं एकदा प्रॉपर चेक करून घ्या. हे तुमचे जे CETच्या वेळेस तुम्ही भरले होते तेच डिटेल्स फेच झाले आहे. जर तुमची काही त्यावेळेस मिस्टेक झाली असेल तर ती पण तुम्ही आता इथे चेंज करू शकता. तर पुढे जाण्याच्या आधी इथे तुम्हाला एकदा तुमचं डेट ऑफ बर्थ कन्फर्म करावं लागतं. तर ते नक्की करून घ्या. एकदा आपले पर्सनल डिटेल्स झाले की समोर कम्युनिकेशन डिटेल्स येते. त्याच्यामध्ये आपला ॲड्रेस पण चेक करून घ्या. जो तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे तोच तुम्ही इकडे फिल करा आणि जर काही चेंजेस असेल तर ते पण तुम्ही इकडे अपडेट करू शकता. हा पण आपला आधी CETच्या फॉर्मच्या वेळेस फेच झालेला डेटा आहे. तर सगळं काही बरोबर चेक करून घ्या. तुमचं स्टेट, तालुका, पिनकोड, विलेज वगैरे सगळं बरोबर आहे की नाही ते नक्की चेक करून घ्या. एकदा ॲड्रेस झाला की इथे तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी फेच होऊन येऊन जाईल. तर एकदा हे पण चेक करा कारण की मोबाईलवर आपला एक OTP येतो आणि त्याच्याशिवाय आपला कुठलाच फॉर्म कॅप राऊंडमधला कुठलाच फॉर्म सबमिट होत नाही. सो एकदा ते चेक तुमचं झालं की खाली तुम्हाला हा कॅप्चा दिसेल. हा ॲज इट इज इकडे या दिलेल्या बॉक्समध्ये फिलअप करा आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो इकडे तो OTP टाका आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. एकदा तुम्ही OTP व्हेरीफाय केला की तुम्हाला हा इथे ॲप्लिकेशन आय डी भेटेल आणि तुम्हाला हाच सेम ॲप्लिकेशन आय डी कन्फर्मेशन मेसेज म्हणून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सुद्धा सेंड केलं जाईल. एकदा तुम्ही हे रिसीव्ह केलं की प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा. एकदा तुम्ही प्रोसीड टू कंटिन्यूवर क्लिक केलं की इथे आपल्याकडे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दोन ऑप्शन्स असतात. एक फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि दुसरं स्क्रुटिनी मोड. आता फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये काय असतं आपल्याला एक जवळचंच आपलं एक कॉलेज बेसिकली सिलेक्ट करावं लागतं आणि टाइम स्लॉट सिलेक्ट करावा लागतो आणि आपले सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल प्लस झेरॉक्स हे सगळे काही घेऊन तिथे जाऊन व्हिजिट करायचे असतात आणि तिथे ते लोक आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हेल्प करतात. जर तुम्ही स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात आणि जे काही तुपले डॉक्युमेंट्स आहेत ते स्क्रुटिनी सेंटर व्हेरीफाय करते.
जर आपल्याला याच्यामध्ये काही इश्यू आला, आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही इश्यू भेटला, तर आपल्याला त्याच्यानंतर ग्रेव्हियन्स फाईल करावा लागतो आणि आपलं जे काही आहे ती सगळी प्रोसेस ऑनलाईनच होते. आणि फिजिकल मोडमध्ये आपल्याला जर काही इश्यू आला तर आपण त्या सेंटरवर जे आपल्याला आपण सिलेक्ट केलं तिकडे जाऊन व्हिजिट करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. तर फिजिकल स्क्रुटिनीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण वेगळी आहे आणि ई स्क्रुटिनीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण वेगळी आहे. आता तुम्ही ई स्क्रुटिनीसाठी जे पण काही डॉक्युमेंट्स अपलोड कराल त्याचे रिझोल्युशन लक्षात घ्या. आपल्याला तो JPG किंवा GIF फॉर्ममध्ये पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं रिझोल्युशन किमान 150 DPI पाहिजे असतं आणि जी साईज आहे ती मॅक्झिमम 1 MB पाहिजे असते. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलं तर तुम्हाला पुढे जाऊन फक्त एक कॉलेज नेम आणि त्याचं टाइम स्लॉट एक सिलेक्ट करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकली तिकडे व्हिजिट करायचा असतो. आपण ई स्क्रुटिनी मोड सोबत जाऊया. आता आपण पुढच्या स्टेप्सकडे वळूयात. इथे तुम्हाला या पेजवर सगळे तुमचे कंप्लीट आणि इनकम्प्लीट झालेले डिटेल्स दिसत असणार. तर टोटल 10 स्टेप्स आहेत. आपण आता एक एक करून त्याला कंप्लीट करायला स्टार्ट करू. आता इथे आपल्याला आपला कॅन्डिडेचर टाईप सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. आता तिकडे टोटल ई टाईपच्या कॅटेगरीज आहेत आणि इथे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स होऊ शकतात की आपण टाईप ए कॅटेगरीमध्येच बसूया. आता टाईप ए कॅटेगरी म्हणजे कुठली? ज्यांनी 10th आणि 12th किंवा डिप्लोमा या सगळ्यांनी मिळून सगळं महाराष्ट्रामध्येच केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे स्वतःचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्राचं किंवा जे महाराष्ट्रामध्ये बॉर्न झालेले आहेत. तर हे सगळे टाईप ए कॅटेगरीमध्ये येतात. आता टाईप बी मध्ये असे लोक येतात ज्यांचे पॅरेंट्स म्हणजे किंवा फादर किंवा मदर कोणी पण महाराष्ट्र स्टेटमधलं त्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. ते लोक टाईप बी कॅटेगरीमध्ये येतात. टाईप सी मध्ये ते लोक येतात ज्यांचे पॅरेंट्सची ड्युटी महाराष्ट्रामध्ये पोस्ट झाली आहे ते टाईप सीचे. आणि टाईप डी मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे काही एम्प्लॉईज वगैरे लोक असेल किंवा ते रिटायर्ड वगैरे झालेले आहेत त्यांचे मुलं असणार तर ते सगळे टाईप डी मध्ये येतात. आणि टाईप ई मध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरचे जे राहणारे लोक आहेत ज्यांचं शिक्षण महाराष्ट्र स्टेटमध्ये झालं आहे ते टाईप ईचे येतात. आता खाली आउटसाइड ऑफ महाराष्ट्र जम्मू अँड काश्मीरसाठी पण सगळे क्रायटेरियाज आहेत. बट मोस्ट ऑफ द महाराष्ट्राचे स्टुडंट आपण टाईप ए मध्येच येतो. सो एकदा आपण इथे टाईप ए सिलेक्ट केल्यानंतर खाली येऊन सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. आता इथे आपल्याला होम युनिव्हर्सिटीचे डिटेल्स वगैरे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे टाईप एजसाठी आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल सिलेक्ट डॉक्युमेंट, सो त्याला सिलेक्ट करा. आता इथे तुम्ही 3 पैकी कुठलं पण एक डॉक्युमेंट टाकू शकतात. एक तर बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर ते, किंवा तुमची स्कूल लिव्हिंग म्हणजेच 12th वगैरे लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करा. हं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं 10th कुठून पास केलंय आपल्याला ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. मतलब तुमची जी शाळा होती ती कुठे होती. सेम 12th साठी किंवा जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमासाठी. आणि इकडे खाली आपल्याला तालुका पण सिलेक्ट करायचा आहे जिथून आपण 12th पास केलेली आहे किंवा आपला डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे. इथे बाय डिफॉल्ट आपण इकडे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं की तुमची होम युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर ओपन किंवा बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार इथे जी पण तुम्ही बिलॉंग करता ती कॅटेगरी सिलेक्ट करा. आणि इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये दिसत असेल की आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. एक डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे पण तुम्ही वर सिलेक्ट केलं असेल तुम्हाला तेच अपलोड करायचं आहे. सेकंड जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीजमध्ये वगैरे येत असाल तर तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, कास्ट व्हॅलिडिटी किंवा ट्राईब व्हॅलिडिटी तुमच्या कॅन्डिडेचरनुसार इकडे आपल्याला अपलोड करावं लागतं. तर आता इकडे जसं एक कॅटेगरी सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे अजून कास्ट वगैरे विचारतात. आणि खाली पण आपलं कुठलं सर्टिफिकेट स्टेटस आहे म्हणजे आपल्याकडे ते अवेलेबल आहे, आपण अप्लाय केलं आहे, रिसीव्ह झालं आहे, नाही झालं आहे, त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला इकडे नॉन क्रिमिलियर आणि कास्ट किंवा ट्राईब सर्टिफिकेटसाठी टाकावं लागतात. जर जर तुमच्याकडे PWD सर्टिफिकेट असेल आणि ते पण 40%
PWD तुमचं असेल तरच तुम्ही इकडे येस किंवा जे पण तुमचं टाईप आहे ते तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला डिफेन्स थ्रू ॲडमिशन घ्यायची आहे तर तुमचे पॅरेंट्स हे डिफेन्समध्ये पाहिजे, तर तुम्ही इकडे पण जे काही त्यांचं स्टेटस आहे ते सिलेक्ट करू शकता. आता इकडे एक ऑप्शन आहे आपलं, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS सीट्स. तर याला आम्ही म्हणणार की मोस्टली जे पण ओपन आणि OBC वाले स्टुडंट्स आहे त्यांनी याला यसच सिलेक्ट करा. आणि एकदा हे झालं की आपल्याला होऊ शकतं, जर आपला त्याच्यामध्ये नंबर लागला तर आपल्याला ट्युशन फीस पूर्ण माफ असते, म्हणून त्याला नक्की इथे सिलेक्ट यस करा. आणि खाली जर तुम्ही ऑर्फन असाल तर यस सिलेक्ट करा, आणि जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेचर असाल तर तुम्हाला इकडे तुमचे टाईप सिलेक्ट करावं लागेल, येस ऑर नो. आणि एकदा हे सगळे डिटेल्स फिल झाले की सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. एक गोष्ट लक्षात घ्याल की आपण जर तिकडे TFWS येस सिलेक्ट केलं आहे तर आपल्याला आपलं इन्कम सर्टिफिकेट जे 8 lakhsच्या खाली आहे ते अपलोड करणं नेसेसरी होते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपवर आल्यानंतर इथे आपल्याला आपल्या SSCचे डिटेल्स म्हणजेच 10चे डिटेल्स भरायचे आहे. इकडे तुमचं जे पण काही बोर्ड असेल, CBSE, महाराष्ट्र किंवा जे पण तुमचं रिस्पेक्टिव्ह बोर्ड असेल ते तुम्ही इकडे सिलेक्ट करा. त्याचा पासिंग इयर आणि सीट नंबर हे सगळे डिटेल्स प्रॉपरली फिल करा. आणि इथे आपल्याला मॅथ्स, सायन्स, इंग्लिश आणि टोटल जे आपले ॲग्रिगेट मार्क्स आलेत ते इकडे सगळे फिल आउट करायचे आहेत. आता खाली तुम्ही जर 12ची एक्झाम दिली असेल तर इकडे HSC सिलेक्ट करा, किंवा मग जर तुम्ही डिप्लोमामधून करत असाल तर इकडे डिप्लोमा सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. आणि जर आता तुम्ही एकदा इथे जे पण काही सिलेक्ट कराल तुम्हाला त्याच्यानुसार त्याचे डिटेल्स फिल आउट करावं लागेल. समजा जसं की आपण इंडियामधून आपलं 12th केलं आहे की बाहेरून केलेलं आहे, त्याच्यानंतर 12thचा बोर्ड कुठला होता ते, त्याचा पासिंग इयर, सीट नंबर, HSCच्या मार्कशीटवर आपलं नाव, त्याच्यानंतर आपण पास झालो आहे किंवा आपण फेल झालो आहे, ते जे काही आहे ते आपल्याला सगळे डिटेल्स इकडे अपलोड करायचे आहेत. आणि खाली PCMच्या आपल्याला जे काही डिटेल्स आहेत, मार्क्स आहेत, ते सगळे इथे अपलोड करायचे आहे. टाकताना आपल्याला फक्त मार्क्स ऑब्टेन्ड आणि मार्क्स आउट ऑफ इतकंच टाकायचं आहे, पर्सेंटेज आपल्या कॅल्क्युलेट होतात तिकडे. एकदा तुम्ही इकडे आपलं HSCचं सीट नंबर, तुमचा बोर्ड आणि पासिंग इयर वगैरे सिलेक्ट केलं की खाली तुम्हाला गेट HSC डेटा नावाची बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. ते क्लिक केलं केलं आपल्याला खालचे सगळे जे काही डिटेल्स आहेत ते ऑटोफिल होऊन जाईल. एकदा सगळा डेटा व्हेरीफाय करून घेतल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. जर तुम्ही JEE साठी अपियर झालेला असाल तर इकडे येस सिलेक्ट कराल. आणि आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की तुम्हाला किती पण मार्क्स असू द्या बट तरी पण इकडे येस सिलेक्ट करा. आपल्याला माहिती नाही की कधी कुठल्या बेसिसवर आपली ॲडमिशन होऊन जाईल, म्हणून एकदा तुम्ही इथे येस सिलेक्ट केलं की खाली आपल्याला JEEचा अप्लिकेशन नंबर टाकावा लागतो आणि डेट ऑफ बर्थ टाकली की आपल्याला पूर्ण आपल्या JEEचा स्कोअर डिटेल्स इकडे दिसून जातात. एकदा ते सगळे डिटेल्स व्हेरीफाय केले की तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीडचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. आता एकदा तुम्ही नेक्स्ट केलं की तुम्हाला फोटो आणि तुमची सिग्नेचर इकडे अपलोड करावं लागेल. याचे जे काही कॉन्फिगरेशन्स आहे तुम्ही इकडे वाचू शकता की जसं की आपला जो फोटोग्राफ आहे तो 4 KB ग्रेटर पाहिजे आणि 100 KB लेस पाहिजे. प्लस डायमेन्शन जे आहेत फोटोग्राफ्सचे आपल्या ते 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटरचे पाहिजे आहेत. आणि सिग्नेचरसाठी पण आपल्याला जे काही असेल ते इकडे डिटेल्स कळूनच जाईल. आता फोटोग्राफ अपलोड करताना इकडे अपलोड टाईपमध्ये फोटोग्राफ सिलेक्ट करा. तुम्हाला राईट साईडला ही एक अशी विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये ओपनवर क्लिक करा आणि जिथे पण तुमचा फोटोग्राफ सेव्ह असेल ते सिलेक्ट करा. त्याला क्रॉप आणि ॲडजस्ट केल्यानंतर या अपलोडच्या बटनवर त्याला क्लिक करा आणि सेम सिग्नेचरसाठी पण करा. आता तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे डॉक्युमेंट्सची लिस्ट असेल, आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स मेन्शन केलेले अपलोड करायचे आहेत. तर इथे सगळ्यात पहिले विचारलेलं आहे आपल्याला इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही त्याच्या जागेवर तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता. फक्त त्याच्यामध्ये एक तर कंट्री नेम किंवा नॅशनॅलिटी इंडियन ही लिहिलेली पाहिजे. आणि एक गोष्टीचं इकडे लक्ष द्यायचं आहे, सगळ्यांच्या डॉक्युमेंटची लिस्ट वेगळी येते. तर आपल्या पर्टिक्युलर जे काही लिस्ट आली त्याच्यानुसार आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आणि एकदा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करणं झालं की खाली तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करू शकता.
एकदा आपलं डॉक्युमेंट्स अपलोड करणं झाले की तुम्ही आता पेमेंट अप्लिकेशन फीजवर याल. आता आपण ऑलरेडी CETचं रजिस्ट्रेशन करताना आपण फीज भरलेली असते, म्हणून आपल्याला आता इथे आपल्याला फीस पेड करायची गरज नाही पडत. जर तुम्ही फक्त JEE किंवा नीट थ्रू इकडे ॲडमिशन घेताय तर तुम्हाला इकडे 1000 किंवा 800 त्याच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फीस पे करावं लागते. तर एकदा इकडे आले की तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करू शकता आणि इथून तर आपण सबमिट केलेले डिटेल्स इथून सगळे व्हेरीफाय करा आणि एकदा सगळे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथून आपण सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इज व्हेरिफिकेशन याच्यावर क्लिक करा. हे इथे पण आणि पेजच्या एंडला पण तुम्हाला ऑप्शन भेटून जाईल. सो एकदा सगळे डिटेल्स व्हेरीफाय झाले की या बटनवर क्लिक करा. एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल. तर तो OTP एंटर करा आणि त्याच्यानंतरच आपण हा फॉर्म सबमिट करू शकतो. आणि या फॉर्मची तुम्ही नक्की प्रिंट काढून ठेवा आणि याला डाउनलोड पण करून ठेवायचं. एकदा तुम्ही OTP टाकून फॉर्म सबमिट केला की तुमचा फॉर्म हा लॉक होऊन जातो आणि याच्यानंतर हा जो फॉर्म आहे तुम्ही याची प्रिंट काढू शकता. तर प्रिंट अप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपण च्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. तर आता याच्या पुढचे जे काही डिटेल्स असेल ते आपल्याला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS किंवा WhatsAppद्वारे कळवल्या जातात. तर रोज SMS, WhatsApp आणि ईमेल रोज चेक करा. थँक यू फॉर विजिटिंग चॉईस विश्व.